चला वजाबाकी शिकूया। वजाबाकी म्हणजे कमी करणे किंवा काढून टाकणे किंवा घटवणे किंवा बाजूला काढणे। आता आपण उदाहरणासहित हे स्पष्ट करूया। इथे उदाहरण दिलेले आहे 3 वजा 1। आता चित्रांच्या मदतीने आता आपण ही वजाबाकी करणार आहोत। इथे आपण लाडूचे चित्र घेऊया। 1 2 3 लाडू। इथे वजा 1 दिलेले आहेत, मग 1 वजा करताना आपण तिरपी रेष आखूया आणि ही तिरपी रेष इथे दाखवल्याप्रमाणे शेवटपासून सुरुवात करायची आहे। आता किती लाडू शिल्लक राहिले हे मोजूयात। 1 2 म्हणून इथे उत्तर लिहूया 2। पुढील उदाहरण पाहूया। 4 वजा 2। आता इथे आपण रुमालाचे चित्र घेतले आहे। 1 2 3 4 रुमाल। यातून आपल्याला 2 वजा करायचे आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या संख्येकडून मागे यायचे आहे आणि 2 तिरप्या रेषा आता आपण द्यायच्या आहेत। उरलेल्या रुमालांची संख्या आहे 2 म्हणून इथे उत्तर लिहायचे 2। 4 वजा 2 बरोबर 2। पुढील उदाहरण आहे 5 वजा 1। इथे 5 गोट्यांची चित्र आहेत। आता आपण यातून 1 वजा करायचा आहे। मगाशीच सांगितल्याप्रमाणे शेवटच्या संख्येकडून आपण वजा करत येऊया। मग 5 वर तिरपी रेषा आता इथे आपण मारली। आता इथे किती बरं उरले? 5 वजा 1 बरोबर 4। 6 वजा 3। इथे तुमच्या आवडीच्या स्ट्रॉबेरीची चित्रे आहेत। 1 2 3 4 5 6। यातून आता आपण 3 स्ट्रॉबेरी वजा करूयात। 6 5 आणि 4 या संख्येवर आपण क्रमाने तिरप्या रेषा दिल्या आहेत। आता किती स्ट्रॉबेरीज उरल्यात? 3 म्हणून 6 वजा 3 बरोबर 3। पुढचे उदाहरण 7 वजा 5। इथे आपण फुले घेतली आहेत। 1 2 3 4 5 6 7। आता क्रमाने 5 फुलांवर आपण तिरप्या रेषा मारत येऊया। 7 6 5 4 आणि 3 या फुलांवर आपण तिरप्या रेषा दिल्या। किती फुले उरली? 2 म्हणून उत्तर येत आहे 2। 7 वजा 5 बरोबर 2। पुढील उदाहरण आहे 8 वजा 7। इथे आपण 8 सफरचंदांची चित्रे घेतलेली आहेत। यातून आपण क्रमाने 7 सफरचंद वजा करणार आहोत, म्हणजेच तिरप्या रेषा देणार आहोत। 8 7 6 5 4 3 2। उरलेली सफरचंदांची संख्या आहे 1 म्हणून 8 वजा 7 बरोबर 1। पुढील उदाहरण आहे 9 वजा 3। इथे 9 पेन्सिली आपण घेतलेल्या आहेत। यातून 3 पेन्सिल वजा करायच्या आहेत। मग 9 पासून क्रमाने 3 पेन्सिलीवर आपण कट करूया। 9 8 7। आता उरलेल्या पेन्सिलची संख्या मोजा। ती आहे 6 म्हणून 9 वजा 3 बरोबर 6। पुढील उदाहरण आहे 7 वजा 3। इथे आपण चेंडूचे चित्र घेतले आहे। 7 चेंडू इथे घेतलेले आहेत। आता वजा 3 म्हणजे 7 पासून क्रमाने 3 चेंडूवर तिरपी रेषा करूया। 7 6 5। उरलेल्या चेंडूंची संख्या मोजा। ती आहे 4 म्हणजे 7 वजा 3 बरोबर 4। पुढील उदाहरण आहे 5 वजा 2। इथे आता
चित्रांऐवजी आपण वर्तुळ काढले आहेत. आता या 5 वर्तुळातून आपण 2 वर्तुळ क्रमाने मागे येऊयात. 5 वर तिरपी रेषा केली, 4 वर तिरपी रेषा केली. उरलेल्या वर्तुळांची संख्या आहे 3. म्हणून 5 वजा 2 बरोबर 3. 8 वजा 1. हे उदाहरण सोडवताना आता आपण रेषा काढणार आहोत, म्हणजे तुम्हाला वहीत उदाहरणे सोडवायला सोपे जाईल. आता 8तून 1 घालवायचा आहे. क्रमाने मागे तिरपी रेषा ओढूया. आता किती रेषा शिल्लक राहिल्या? बरोबर 7. म्हणून 8 वजा 1 बरोबर 7 हे उत्तर येते. आता तुम्ही वहीत देखील उभ्या रेषा किंवा वर्तुळ किंवा तुमच्या आवडीचे चित्र काढून उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करा. खूपच छान मुलांनो. अशा पद्धतीचा सराव नेहमी करत राहा.